नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। चॅनलचा जो पहिला व्हिडिओ आहे त्याचा श्री गणेशा आमच्या आजीपासून चाललेला आहे। आजी बनवत आहे सातारी मटण। तर पाहूया आपण आजी कोणत्या प्रकारे सातारी मटण, चुलीवरचे सातारी मटण बनवत आहे। हे पहा, आजीने आधी चूल मस्तपैकी बनवून घेतलेले आहे आणि मस्तपैकी टोपाला टोप काळा होऊ नये म्हणून निरमा थापून घेतलेला आहे। टोपामध्ये टाकलेला आहे तेल। आपण बाकी काय टाकलेलं आहे ते आजीलाच विचारूया। आई, अजून काय काय टाकलं आहे त्याच्यामध्ये? कांदा टाकलेला आहे आणि कांदा मस्तपैकी भाजून घेत आहे। आणि या चुलीवरती पहा, मस्तपैकी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। पुढे माहित नाही त्या पाण्याचं काय होणार आहे, पण आपण पाहूया पुढे काय होणार आहे ते। बघा, इथे मटणामध्ये म्हणजे कच्च्या मटणामध्ये हळद आणि मीठ, तिखट हे सगळं मिक्स करून पुन्हा ते मटण त्या टोपामध्ये टाकलं आहे। हे पहा, मटणाला आता मस्तपैकी थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे आणि त्या मगाशी मी बोलले होते गरम पाण्याचं काय होणार आहे, ते गरम पाणी या मटणामध्ये शिजवण्यासाठी टाकणार होते, ते आता टाकलेलं आहे। पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं वाफलायला ठेवायचं आहे। मंडळी, हे पहा, मस्तपैकी मटण इथे शिजत आलेलं आहे। मस्त छान उकळी फुटलेली आहे। हे पहा, पडद्याचा मागील सहकलाकार या आहेत आमच्या वैष्णवी मॅडम। यांनी आम्हाला जळण आणण्यास मदत केली। इकडे पहा, इकडे पहा। आणि या सलोनी मॅडम, त्या फक्त ऑर्डर सोडत होत्या, त्या फक्त खाण्यासाठी आलेल्या आहेत। हे आमचे 3 शेर म्हणजे बबन शेर। हां, त्यांनी मस्तपैकी दगडी वगैरे चुलीसाठी लागणारं सामान, मस्त लाकडं वगैरे आणलेले आहेत। से हाय हाय। इथे पहा, टाईम वाचवण्यासाठी एक वेगळीच पद्धत त्यांनी काढलेली आहे। तिकडे मस्तपैकी मटण उकळत आहे आणि इथे पहा, टोपामध्ये तेल टाकलेलं आहे, वरून मसाला टाकलेला आहे। आणि तो मसाला कसला आहे आईकडूनच ऐकूया। आई, कसला मसाला आहे तो? काय काय आहे त्याच्यामध्ये? लसूण, खोबरं, कोथिंबीर, ओके। कांदा, मस्तपैकी लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे। आलं, अद्रक सुद्धा, आलं सुद्धा, ओके, आलं पण टाकलेलं आहे। पेस्ट केली, याची पेस्ट केलेली आहे आणि ती मस्तपैकी टोपामध्ये खमंग भाजून घ्यायची चाललेली आहे। पेस्ट मस्तपैकी खमंग भाजलेली आहे। आणि हा मसाला जो आहे ना, तो आईने स्वतः घरी बनवलेला आहे। लवंग, दालचिनी, हा, मिरं लवंग, दालचिनी, मिरे आणि वेलची, ओके, मिरची आणि वेलची हे सगळं त्या मसाल्यामध्ये मस्त भाजून बारीक वाटून घेतलेला आहे। आणि तो मसाला आणि आपली मस्त सातारकर चटणी, घाटी मसाला, तो याच्यामध्ये टाकलेला आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं चाललेलं आहे। मस्तपैकी भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। मस्तपैकी ग्रेव्ही झालेली आहे। खमंग असा वास सुद्धा येत आहे। तुम्हाला नाही येणार कारण हा व्हिडिओ आहे। मस्तपैकी भाजून झालेला आहे। वरून मस्त लाल लाल अशी तरी सुटलेली आहे। पद्धत बघा, हा मसाला मस्तपैकी ह्या अळणी पाण्यामध्ये, म्हणजे सातारचं हे अळणी पाणी, त्याच्यामध्ये हा मसाला टाकलेला आहे। इकडे मस्त हा सातारी रस्सा म्हणजे सातारी मटणाचा रस्सा उकळत होत आहे। तोपर्यंत आपण बघूया सातारी सुक्कं मटण कसं बनवायचं। पहा, इथे आधीच तेल टाकलेलं आहे। तेल मस्त गरम झालेलं आहे। वरून पेस्ट टाकलेली आहे, कांदा, अद्रक, खोबरं याची पेस्ट टाकलेली आहे। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे, म्हणून मला वाटतं ते ग्रीन दिसत आहे। मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे।
मस्त खरपूस भाजलेला आहे. ते आता पुन्हा एकदा घाटी मसाला, सातारचा घाटी मसाला तो टाकलेला आहे. आणि घाटी मसाला कसा बनवायचा याची रेसिपी या व्हिडिओ नंतर येईल. मस्त तेही भाजून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये गरम मसाला, जो की मगाशी आजीने सांगितलं की कसा बनवला होता, तो गरम मसाला पुन्हा एकदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. मस्त खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे. मस्त त्यात लपतबा असं थोडंसं पाणी टाकून लपतबा असं झालेलं आहे. ते म्हणजे सातारी भाषेत ग्रेव्हीला लपतबा असं बोलतात. मस्तपैकी हे खरपूस भाजून घेत आहे. त्याच्यात आता सुक्क होतंय. हां बघा, आजीने सांगितलेलं आहे याच्यामध्ये जे मटण काढून ठेवलेलं होतं ना रश्श्यामध्ये टाकण्याच्या आधी, ते मटण सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याला बोलतात एक सुक्कं मटण आणि एक रस्सावाला मटण. मस्त एकजीव जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. खायला तयार झालेलं. हे रेडी झालेलं आहे. आता थोडंसं त्याच्यामध्ये जो पण आपण ते पाणी काढून ठेवलेलं होतं ना, ते पाणी टाकलेलं आहे. आजीने ग्रीन सिग्नल दिलेला आहे. शेवटी हे फायनली झालेलंच आहे. आता झालेलं आहे ऑलमोस्ट. बट आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ ऑलरेडी मसाल्यामध्ये टाकलेलं असतं, त्याच्यामुळे वरून फक्त चवीपुरतं थोडंसं टाकायचं असतं. फायनली हे मटण झालेलं आहे आणि टोप चुलीवरून खाली ठेवलेला आहे. आणि इथे पहा, हा मस्त सातारी भागचा मस्त मटणाचा रस्सा तरी येऊन तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे कोथिंबीर. हे पहा, ह्याच्यात सुद्धा कोथिंबीर टाकून मस्त घमघमीत असं त्याला तर्री आलेलं आहे. म्हणजे सातारी भागात त्याला तर्री असं बोलतात. मंडळी, फायनली आपलं जेवण सुद्धा रेडी आहे. आणि मस्त आजीने सर्वांना सर्व सुद्धा केलेलं आहे. सर्व मस्त चाकत माकत खात आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आपण त्यांनाच विचारूया, जेवण कसं झालं आहे? जेवण कसं झालं आहे सर्वांनी सांगा. खूप छान. लय जगात ये. सो मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा आमच्या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे जर काही चुकलं माकलं असेल म्हणजे आमच्या सातारी भाषेमध्ये, तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा.